नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं भाजपला मान्य होईल का, या विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। शनिवारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार आहेत। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित जाहीरनाम्याचं प्रकाशन दोघांच्या हस्ते होणार आहे। यावेळी अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा आणखीन जोर धरणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा घडावी यासाठी दोन्ही पक्षातील नेते जाणीवपूर्वक वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळाले। अजित पवार जाहीर सभेत काका शरद पवारांवर सरतुटी सुमन उधळतायत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तर तुमच्या तोंडात साखर पडो असं ते म्हणतायत। तर हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणजेच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं असं म्हणतात। त्या देखील या चर्चेला नक्कीच हवा देत आहेत। रोहित पवार तर काका अजित पवारांची प्रत्येक बाजू उचलून धरतायत। 2.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची दोन्ही शकल झाल्यानंतर पवार कुटुंबात निर्माण झालेला विखार संपुष्टात येऊन त्याची जागा आता गोडव्याने घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादीचं तुझा गळा माझा गळा भाजप नेते बारकाईने पाहत असणार यात काही शंका नाही। अजित पवार भाजपच्या सत्तेत वाटेकरी आहेत। या सत्तेचा वापर करून अजित पवार शरद पवारांचा पूर्णच पक्ष स्वतःच्या पक्षात विलीन करून घेत असतील तर ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला हवंच असणार आहे। कारण शरद पवारांनी आपल्या सोबत यावं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा फार जुनी म्हणजेच 2014 पासूनची आहे। शरद पवारांनी भाजपच्या या इच्छेला वेळोवेळी प्रतिसाद तर दिला, मात्र जेव्हा प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा मात्र भाजप सोबत युती करणं प्रत्येक वेळी पवारांनी टाळलं। म्हणूनच भाजप नेतृत्वाने अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत बंड घडवून आणलं आणि शरद पवारांच्या राजकारणासमोर आव्हान निर्माण केलं। आता अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवार त्यांच्या पक्षासह आपल्याकडे येत असतील तर भाजप नेत्यांना ते हवंच असणार आहे यात काही शंका नाही। वयामुळे शरद पवारांच्या राजकारणाला मर्यादा पडल्यात। त्यांच्या पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांना स्वतंत्रपणे पक्ष चालवण्याऐवजी अजित पवारांच्या सोबत जायला हवं असं वाटतंय। तसं झाल्यास शरद पवारांचं भाजप विरोधाचे इतक्या वर्षाचं राजकारण विलीन होणार आहे। महाराष्ट्राची सत्ता एक हाती काबीज करण्यात भाजपला नेहमी शरद पवार सर्वात मोठा अडथळा ठरलेत। त्यामुळे ते जर अप्रत्यक्षरित्या काही होणार भाजप सोबत येत असतील तर भाजप नेत्यांची जुनी इच्छा पूर्ण होणार आहे। मात्र शरद पवारांच्या राजकीय चाली नेहमीच त्यांच्या विरोधकांना कोड्यात टाकणाऱ्या ठरल्यात। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या घडामोडी देखील भाजपमधील काही नेते शंकेने पाहतायत। त्यातूनच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केले। दोन्ही राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घ्यायचे का याचा विचार भाजपला करावा लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणालेत। दोन्ही राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे भाजप नेते कसे कोड्यात पडलेत याचं हे उदाहरण म्हणायला लागेल। कारण दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येणं म्हणजे काय याचं नेमकं उत्तर सध्या कोणाकडेच नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याची फक्त चर्चा आहे। प्रत्यक्षात तसं घडेलच का याबद्दल भाजप नेते देखील शशांक असणार यात काही शंका नाही। कारण अंतिम निर्णय ज्यांचा असणार ते आहेत शरद पवार। अद्याप याबद्दल काहीच ते बोललेले नाहीत आणि शरद पवारांच्या राजकीय चालीचा अंदाज बांधणं किती अवघड असतं हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो। दुसरा भाग म्हणजे जरी शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन झाला तरी अजित पवार आपलं राजकारण भाजपपासून वेगळं राखण्याचा प्रयत्न करतायत। ते देखील भाजप नेते हे विसरले नाहीत। त्यातूनच सत्तेत वाटा हवा असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अजित पवारांना मान्य करावे लागतील असं विधान आशिष शेलार यांना करावं लागलंय। नागपूर अधिवेशनावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजपच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेची शिवसेनेचे आमदार हजेरी लावतात। मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार नेहमीच संघ मुख्यालयापासून दूरच राहिलेले आहेत। आता सोबत असले तरी अजित पवार भविष्यात विरोधात जाणारच नाहीत याची भाजप नेत्यांना काही खात्री नाही। पडत्या काळात सत्तेसोबत जुळून घ्यायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आणि संधी मिळताच राजकीय भूमिका बदलायची हे शरद पवारांनी 60 वर्ष केले। अजित पवार तोच वारसा एका अर्थाने पुढे चालवतायत। एकीकडे सत्तेत वाटाही घ्यायचा आणि दुसरीकडे विरोधाचं राजकारण देखील जिवंत ठेवायचं या पवारांच्या राजकारणाच्या प्रतिक्रिया भाजपमध्ये उमटू लागल्यात। त्यातूनच आपण मित्राला सत्तेत सोबत घेतलं आहे की नाही आणि भविष्यातील विरोधाला पोचतो आहोत का हा प्रश्न देखील भाजप नेत्यांना पडू लागलाय। तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन होईल का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।